नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, टी.वाय. बी.कॉम, विपणन व्यवस्थापन 2, प्रकरण क्रमांक 3, विपणन संघटन या प्रकरणाचा अभ्यास आपण करत आहोत. मागील लेक्चरला विपणन संघटनेची बदलती भूमिका या संदर्भात आपण अभ्यास केला. त्यानंतर विपणन संघटनेवर परिणाम करणारे घटक यामध्ये उच्च व्यवस्थापनाची विचार प्रक्रिया आणि उत्पादन विषयक धोरणे या 2 घटकांचा मागील लेक्चरमध्ये आपण आढावा घेतलेला आहे. त्यानंतर विपणन संघटनेवर परिणाम करणाऱ्या अंतर्गत घटकातील तिसरा घटक लोक आणि व्यक्ती याचा अभ्यास आपण सुरू करणार आहोत. लोक आणि व्यक्ती किंवा लोक किंवा व्यक्ती कोणत्याही संघटनेचा महत्त्वाचा घटक म्हणजे व्यक्ती अथवा लोक असतात. पण लोकांची संख्यात्मकता हाच केवळ संघटनेकरता महत्त्वाचा भाग नसतो, तर संघटनेत काम करणाऱ्या व्यक्ती या किती कुशल आणि जबाबदारीची अचूक पूर्तता करण्यास किती उत्सुकता दर्शवतात ही देखील महत्त्वाची बाब असते. संघटनेतील व्यक्ती किंवा लोक त्यांच्या बाबतीत जेव्हा विचार केला जातो तेव्हा या संघटनेतील व्यक्ती आणि लोक आहे यांच्यासाठी पुढील काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. यामध्ये व्यक्तींची संख्यात्मकता किती आहे, विपणन संघटनेमध्ये काम करणारे जे कर्मचारी वर्ग असतील किंवा विपणनामध्ये काम करणारे अनेक प्रकारचे विक्री प्रतिनिधी असतील, जाहिरात प्रतिनिधी असतील, यांची संख्यात्मकता किती आहे, किती संख्या आहे, या लोकांमध्ये गुणवत्ता किती आहे, गुणवत्तेला प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक जे काही विभिन्न प्रकारचे कार्य आहे, विभिन्न प्रकारच्या संस्था आहे या ठिकाणी महत्त्व असतं. वस्तूच्या गुणवत्तेला देखील महत्त्व असतं, तसंच मनुष्याच्या गुणवत्तेला देखील महत्त्व असतं. त्यानंतर व्यक्तीची कार्यक्षमता, व्यक्ती गुणवत्त असून किंवा संख्यात्मक असून चालत नाही, तर त्याची कार्यक्षमता कशी आहे, तो काम करत असताना त्याच्या कामाची पद्धत कशी आहे, एखाद्या व्यक्तीवर सोपवल्यानंतर ते काम त्याची पूर्ण करण्याची पद्धत, वेळेमध्ये पूर्ण करण्याची पद्धत या सर्व बाबींवरून त्या व्यक्तीची कार्यक्षमता समजते. त्यानंतर व्यक्तिमत्व, मनुष्य म्हटला की मनुष्य हा समाजशील व भावनाशील प्राणी आहे. या समाजशील व भावनाशील प्राणी व्यक्ती असल्यामुळे तो विपणन संघटनेमध्ये काम करत असताना त्याच्या भावना आणि मानसिकता, त्याचा स्वभाव या गोष्टी विपणन संघटनेवर परिणाम करतात. की जो विपणन संघटनेमध्ये जो कर्मचारी काम करतो, जो कामगार काम करतो, त्याचं व्यक्तिमत्व हे चांगलं असावं. त्याचे आचार विचार, त्याची बोलण्याची पद्धत, त्याचबरोबर ग्राहकांबरोबर जुळून घेण्याची पद्धत, ग्राहकांबरोबर संवाद साधण्याची पद्धत, यावरून त्या विपणन जो काही व्यवस्थापक असेल, विक्री प्रतिनिधी असेल, याचं व्यक्तिमत्व या ठिकाणी ग्राहकांच्या मनावरती प्रभाव निर्माण करू शकतं. त्यानंतर अभिवृत्ती, यामध्ये जो व्यक्ती जो आहे या व्यक्तीचा अभिवृत्ती घटक देखील महत्त्वाचा आहे. त्या व्यक्तीला काम करत असताना कशा प्रकारच्या प्रेरणा मिळतात, त्याचबरोबर दृष्टिकोन, प्रत्येक जो व्यक्ती आहे हा आपल्या सोपवलेल्या कामाकडे कोणत्या दृष्टीने बघतो. बरेच जण व्यवसायामध्ये किंवा इतर ठिकाणी आपण बघतो की नोकरी करत असताना नोकरीचे 8 तास किंवा 12 तास किंवा 5 तास किंवा 2 तास यानुसार जे काही त्याला नोकरीचा कालावधी दिलेला आहे
त्या कालावधीमध्ये तो आपलं जे काम आहे या कामाकडे फक्त 8 तास किंवा 5 तास वेळ जावी म्हणून बघतो की प्रत्येक जो आपला कामामधील जो वेळ आहे या वेळेचा चांगल्या प्रकारे सदुपयोग करतो. यानुसार त्या व्यक्तीचा दृष्टिकोन हा कामाच्या संदर्भामध्ये कार्यक्षम आहे की अकार्यक्षम आहे हे देखील लक्षात येतं. त्यानंतर भयमुक्तता म्हणजे काय की काम करत असताना तो व्यक्ती अडथळतोय का, त्याला काही अडथळा येतोय का, किंवा काम करत असताना तो निर्भयपणे काम करतोय का, अशा प्रकारची व्यक्तीची जी काही भयात्मकता जी आहे ही देखील या ठिकाणी लक्षात येते. ध्येय, नंतर व्यक्तींकडे ध्येय असावं. मनुष्य हा असा एक प्राणी आहे किंवा समाजामध्ये असा एक घटक आहे की या व्यक्तीकडे काही ध्येय असतात. मग ती ध्येय व्यक्तिगत स्वरूपातील असू शकतील, व्यवसायाच्या स्वरूपातील असू शकतील. कारण की ज्या व्यक्तीला व्यक्तिगत स्वरूपाचे ध्येय असतात, अर्थातच ती ध्येय पूर्ण करण्यासाठी तो ज्या ठिकाणी काम करतो, नोकरी करतो, तिथं त्याची काम करण्याची जी काही पद्धत आहे ही नक्कीच प्रामाणिक आपल्याला दिसते. कारण की व्यवसायाची ध्येय ही वेगळ्या स्वरूपाची असतात आणि त्या ध्येयांना जर ह्या व्यक्तीनं जर आपल्या निश्चित उद्दिष्टांपर्यंत नेण्याचं जर ठरवलं तर नक्कीच त्याचं कौतुक होईल आणि त्यातून त्याने ठरवलेले ध्येय जे आहे हे देखील त्याला प्राप्त करता येऊ शकतं. म्हणजे विपणन संघटनेवर परिणाम करणारा जो आपण तिसरा जो घटक बघितला, लोक किंवा व्यक्ती, यामध्ये जो काही जो कर्मचारी किंवा जो व्यवस्थापक किंवा जो विपणन प्रतिनिधी या ठिकाणी काम करणारा आहे तो सर्व गुण संपन्न असावा. आजकालच्या परिस्थितीमध्ये जर विचार केला तर त्याला संगणकाचं ज्ञान असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो चारित्र्य संपन्न असावा. आजकालच्या परिस्थितीमध्ये जगातील कुठल्याही स्तरावर काम करणारा व्यक्ती हा जर चारित्र्य संपन्न जर नसेल तर तो समाजासाठी अशा व्यक्ती घातक ठरू शकतात. तसेच समाजावर याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. म्हणून विपणन संघटनेमध्ये जे लोक किंवा व्यक्ती आहे त्याच्या या विभिन्न गुणांचा परिणाम विपणन संघटनेवर आपल्याला होताना दिसून येतो. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे विपणन संघटनेवर परिणाम करणारे बाह्य घटक. यामध्ये पहिला घटक आहे की व्यावसायिक पर्यावरण. जे घटक व्यवसायाच्या बाहेरचे असतात त्या घटकांना आपण बाह्य घटक असं आपण म्हणतो. व्यावसायिक पर्यावरण हा विपणन संघटनेला प्रभावित करणारा एक महत्त्वाचा बाह्य घटक आहे. व्यावसायिक पर्यावरणाबद्दल चर्चा करत असताना कोणत्याही स्वरूपाच्या किंवा प्रकाराच्या पर्यावरणामध्ये व्यवसायाचे कार्यसंचालन केले जाते याचाही विचार केला जातो. त्याचप्रमाणे चालवल्या जाणाऱ्या व्यवसायामध्ये किती प्रमाणात बदल केले जातात यावरही व्यावसायिक पर्यावरण अवलंबून असते. म्हणजे व्यावसायिक पर्यावरण हा विपणन संघटनेला प्रभावित करणारा एक महत्त्वपूर्ण बाह्य घटक आहे. व्यावसायिक पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर यामध्ये व्यवसाय चालवत असताना व्यवसायामध्ये आपण किती प्रमाणात बदल केले, हे बदल वस्तूच्या स्वरूपातील असतील, बाजारपेठेच्या स्वरूपातील असतील, ग्राहकांमध्ये जो काही संवाद साधण्याचा संदर्भातील असतील, जाहिरातीमध्ये असतील, एक ना अनेक घटकांचा जो संबंध आहे हा व्यावसायिक पर्यावरणामध्ये होताना दिसून येतो की ज्या घटकाचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो अशा घटकांचा अभ्यास या बाह्य घटकांतर्गत व्यावसायिक पर्यावरणामध्ये केला जातो. दुसरा बाह्य घटक आहे बाजारपेठ. विपणन संघटनेवर बाजारपेठ व तिच्याशी संलग्न असणाऱ्या ज्या काही बाबी असतील की यामध्ये बाजारपेठेचं आकारमान असेल, बाजारपेठेची व्याप्ती असेल, बाजारपेठेचे स्वरूप असेल, बाजारपेठेचे ठिकाण, या सर्वांचा विचार करावा लागतो. कारण या सर्व बाबींना अनुकूल अशी विपणन संघटना तयार करावी लागते. म्हणजे विपणन संघटनेवर परिणाम करत असताना बाजारपेठ व तिच्याशी जे काही संलग्न घटक आहे, संलग्न बाबी आहे, यामध्ये बाजारपेठेचं आकारमान, बाजारपेठेची व्याप्ती, बाजारपेठेचं स्वरूप जे आहे किंवा बाजारपेठेचे ठिकाण आहे, या सर्वांचा विचार करूनच विपणन संघटना तयार करावी लागते. बाजारपेठेच्या आकाराचा आणि स्वरूपाचा विपणन संघटनेवर परिणाम होतो.
बाजारपेठेचं आकारमान जर जास्त असेल तर विपणन संघटना मध्ये जे काम करणारे कर्मचारी आहे यांची संख्या जास्त असावी लागते. याउलट बाजारपेठेचा आकार जर कमी असेल तर या ठिकाणी जे कर्मचारी वर्ग आहे हे कमी असतील तरी चालतील. बाजारपेठेचं स्वरूप कसं आहे? बाजारपेठ ही अल्पकालीन आहे की एका दिवसापुरती आहे की पूर्ण आठवडाभर त्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. अशा प्रकारे आपल्याला त्या बाजारपेठेचं स्वरूप बघता येतं किंवा ती बाजारपेठ ग्रामीण भागात आहे की शहरी भागात आहे की निमशहरी भागात आहे, अशा अनेक घटकांचा विचार ह्या बाजारपेठ स्वरूपामध्ये केला गेल्याचं दिसून येतं. त्यानंतर पुढील आपला घटक आहे ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा. ग्राहकांच्या स्वतःच्या काही विशिष्ट गरजा किंवा वैशिष्ट्यपूर्ण गरजा व अपेक्षा असतात. त्यांची पूर्तता करणं हे साहजिकच विपणन संघटनेचं किंवा व्यवसायाचं काम आहे. व्यवसायाच्या उत्पादनामार्फत जर ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षांची पूर्तता जर झाली तर विक्रीमध्ये वाढ होते, हे स्पष्ट आहे. पण या अपेक्षा अथवा गरजांची पूर्तता झालीच नाही तर मात्र व्यवसाय जी संस्था जी आहे या व्यवसाय संस्थेच्या कामामध्ये किंवा कामाच्या स्वरूपामध्ये ताण निर्माण होण्याची शक्यता यामध्ये आपल्याला दिसून येते. जेणेकरून विभिन्न प्रकारच्या व्यवसाय संस्था या ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा ह्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. विक्रीमध्ये वाढ होणं किंवा विक्रीमध्ये घट होणं हे पूर्ण जो काही व्यावसायिक आहे किंवा पूर्ण जो उत्पादक आणि उत्पादकामध्ये काम करणारी जी विपणन टीम जी आहे या टीमवरती असतो. या टीमनं ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा ज्या काही बदलणाऱ्या असतील किंवा ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये काही बदल होणारे असतील यांचं विपणन संशोधनाच्या माध्यमातून अभ्यास करून त्या वस्तूमध्ये किंवा सेवेमध्ये वेळोवेळी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न ह्या ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा या घटकाअंतर्गत विपणन संघटनेला करावा लागणार असतो. त्यानंतर शेवटचा घटक आहे वितरण वाहिन्या. विपणन कृतीच्या आणि संघटनेच्या आकारमानानुसार वितरण वाहिन्यांच्या प्रकाराची निश्चिती केली जाते. जर कंपनीने प्रत्यक्ष वाहिन्यांचा वापर केला तर विक्री ही मोठ्या प्रमाणावर बाह्य घटकांवर अवलंबून ठेवावी लागते. पण जेव्हा प्रत्यक्ष वितरण वाहिन्यांचा वापर केला जातो तर व्यवसायाच्या विपणन संघटनेचे जे आकारमान आहे हे वाढीस लागतं. जे विपणन कृती आणि संघटनेच्या आकारमानानुसार ज्या काही विभिन्न प्रकारच्या वितरण वाहिन्या असतील, वितरण वाहिन्यांचे जे काही प्रकार असतील तर कंपनीने प्रत्यक्ष या वाहिन्यांचा वापर केला पाहिजे आणि जेणेकरून वस्तू बाजारपेठेमध्ये पोहोचत असताना किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचत असताना हे वितरण वाहिन्याचा जो आकारमान जे आहे त्यामध्ये जसं की वितरण वाहिन्यांचे जवळजवळ औद्योगिक उत्पादन आणि जे काही ग्राहकांसाठी उत्पादन आहे यानुसार बरेच प्रकार पडतात. यामध्ये वस्तू विकत असताना उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जे काही अनेक प्रकारचे प्रतिनिधी, मध्यस्थ, घाऊक व्यापारी, एजंट, किरकोळ व्यापारी येत असतात. या वितरण वाहिन्या यामध्ये तुमचा वस्तू जी आहे ही कोणत्या स्वरूपाची आहे त्यानुसार ह्या वितरण वाहिन्यांचा आकार या ठिकाणी निश्चित केला जातो. वस्तूची किंमत देखील वितरण वाहिनीवर परिणाम करताना दिसून येते. पुढचा नवीन मुद्दा आपला आहे प्रभावी विपणन संघटनेसाठी आवश्यक घटक. व्यवसायानं जर आपली विपणन संघटना ही प्रभावी बनवायची असेल, यशस्वी बनायची असेल तर प्रभावी विपणन संघटनेसाठी जे काही आवश्यक घटक आहे या घटकांचा व्यवसायाने जर चांगल्या प्रकारे जर उपयोग करून घेतला, वापर केला तर त्याचा परिणाम जो आहे हा नक्कीच आपल्याला यामध्ये होताना दिसून येतो. व्यवसायाच्या विपणन कृतीमध्ये विपणन संघटना ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे विपणन संघटन हे सक्षम स्वरूपाचं तयार होणारं संघटन असतं. प्रभावी विपणन संघटना जी आहे यासाठी आवश्यक घटक पुढील प्रमाणे सांगता येतील. कार्यांचा सहयोग. विपणनाशी संबंधित सर्व कार्यांचा परिणामकारकपणे सहयोग झाला पाहिजे. याचाच अर्थ प्रशिक्षण, वस्तू विकास आणि वस्तू नियोजन, विक्री, बाजारपेठ संशोधन, जाहिरात, विक्रेतर सेवा
इत्यादी कार्य योग्य विपणन संघटनेकडे सोपवली पाहिजे. या सर्व कार्यामध्ये कृतीमध्ये कोणत्याही प्रकारची पुनरावृत्ती हलगर्जीपणा दिसता कामा नये. या दृष्टीने परिणामकारक जो समन्वय आहे हा निर्माण केला पाहिजे. म्हणजे विपणन संघटना जी आहे या विपणन संघटनेसाठी कार्याचा सहयोग हा घटक महत्त्वाचा आहे की विपणनाशी संबंधित सर्व कार्य जी आहेत ही परिणामकारकपणे झाली पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला वस्तूच्या संदर्भामध्ये ग्राहकांना प्रशिक्षण देणं असेल, वस्तूचा विकास करणं म्हणजे वस्तूमध्ये बदल करणं, वस्तूचं नियोजन करणं, विक्री बाजारपेठ जी आहे हिचं संशोधन करणं, जो ग्राहक वर्ग आहे ग्राहकांच्या आवडीनिवडी याचा अभ्यास करणं, चांगली प्रभावी जाहिरात करणं. आजकालच्या परिस्थितीमध्ये वस्तू ज्या आहेत या वस्तू व सेवांची जाहिरात या ठिकाणी व्यवस्थितपणे पार पाडली गेली पाहिजे. त्याचबरोबर विक्रोत्तर सेवा, विक्रीनंतर काही वस्तू अशा असतात की त्यांची विक्रीनंतर देखील सेवा द्यावी लागते. विशेषतः ज्या इलेक्ट्रिकल स्वरूपातील ज्या वस्तू आहेत, इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील ज्या वस्तू आहेत या वस्तू ग्राहकांना विकल्यानंतर विशिष्ट कालावधीमध्ये जी काही वस्तूच्या संदर्भामध्ये जी काही गॅरंटी दिलेली असते, वॉरंटी दिलेली असते त्यानुसार त्या वस्तू वेळोवेळी त्यामध्ये जर काही समस्या निर्माण झाली तर त्या समस्या दूर करण्याचं काम हे त्या ठिकाणी त्या विपणन संघटनेचं या ठिकाणी असतं. त्यानंतर दुसरा घटक आहे कर्तव्य सोपवणे. विपणन कर्मचारी जे असतात यांच्यावर कर्तव्य किंवा काम सोपवताना श्रमाचं विभाजन या तत्वांचा अवलंब केला पाहिजे. कर्तव्य संपत असताना त्या ज्या काही व्यक्ती असतील ज्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये त्यांच्या आवडीनिवडी, कामाबद्दलची अभिवृत्ती म्हणजे त्याचं काम जे आहे तडीस नेण्याची त्याची पद्धत, त्याचं मनोबल, पात्रता, अनुभव, पुढाकार, जोखीम स्वीकारण्याची क्षमता इत्यादींचा विचार केला पाहिजे. आजकाल आपण बघतो की एखाद्या व्यक्तीकडे जेव्हा कार्य सोपवलं जातं बऱ्याच व्यवसायामध्ये दिसून येतं की या सर्व घटकांचा जो काही विचार जो आहे हा केला जात नाही किंवा जाणीवपूर्वक कधी या घटकांकडे दुर्लक्ष केलं जातं. मग त्याचा दूरगामी जो परिणाम आहे त्या व्यक्तीच्या कार्यावर आपल्याला होताना दिसून येतो. म्हणून व्यक्तीकडे काम सोपवत असताना, कर्तव्य सोपवत असताना त्याचे काम करण्याची आवड कशी आहे, कामाबद्दल त्याचा पुढाकार घेण्याची त्याची क्षमता म्हणजे त्याने किती त्या कामाबद्दल अनुभव घेतलेला आहे, जोखीम स्वीकारण्याची किती तयारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला त्या कामाचा अनुभव आहे का, त्याची पात्रता आहे का, अशा प्रकारचा जो विचार जो आहे हा विपणन संघटनेच्या माध्यमातून विपणन संघटना तयार करत असताना या ठिकाणी करावा लागतो. त्यानंतर पुढचा घटक आहे जबाबदारीची निश्चिती. विपणन प्रक्रियेमधील एखाद्या व्यक्तीचे निश्चित कार्य कोणते आहे हे ठरवणे फार महत्त्वाचं आहे. निश्चित कार्य नेमून देणे म्हणजे त्या व्यक्तीच्या असणारी जी जबाबदारी आहे ती निश्चित करणे होय. संस्थेला जर आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर त्या दृष्टीने जबाबदारी आणि कार्याची निश्चिती फार महत्त्वाची असते. याकरता विपणन जो व्यवस्थापक आहे या विपणन व्यवस्थापकाने वैशिष्ट्य करण्याचा अवलंब करावा व त्या दृष्टीने त्याला प्रेरणा द्यावी. जेव्हा निश्चित ध्येय ठरवलं जाईल तेव्हा प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली जाईल आणि विविध विभागात ज्या काही सुधारणा होतील तेव्हा संस्थेला या सर्व विभागांचं योग्य तो संयोग साधण्याच्या दृष्टीने विचार करता येईल. विपणन प्रक्रियेमध्ये ज्या वेळेस जो कर्मचारी वर्ग असतो त्याला कामाचं वाटप केल्यानंतर जी जबाबदारी त्या ठिकाणी त्याने स्वीकारली पाहिजे. काम करत असताना बेजबाबदारपणा हा संघटनेच्या दृष्टीनं आणि त्या व्यक्तीच्या अस्तित्वाच्या दृष्टीनं देखील घातक ठरू शकतो. म्हणून विपणन प्रक्रियेमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचं कार्य निश्चित केलं जातं तेव्हा हे कार्य ठरवणं फार महत्त्वाचं आहे. निश्चित त्याला कार्य नेमून दिल्यानंतर त्याची जी जबाबदारी आहे ती निश्चित होते. संस्थेला जर त्यांचं ध्येय चांगल्या प्रकारे पार पाडायचं असेल तर विपणन व्यवस्थापकाने वैशिष्ट्यीकरणाचा अवलंब करावा. वैशिष्ट्यीकरण किंवा विशेषीकरण याचा अर्थ
आपण याच्या मागे देखील बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे की वैशिष्ट्यीकरण किंवा विशेषीकरण म्हणजे जी काही व्यक्ती आहे तिची आवड निवड, तिचा अनुभव, तिची पात्रता यानुसार त्या व्यक्तीकडे काम सोपवलं पाहिजे. त्याला त्या कामासंदर्भात जर आवड नसेल किंवा काम करत असताना त्याची अभिवृत्ती जर खालावलेली असेल तर अशा व्यक्ती विपणन संघटनेमध्ये काम करत असताना त्यांच्याकडनं चुका होण्याची शक्यता या ठिकाणी आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे या माध्यमातून जो काही जबाबदारीची निश्चिती जी आहे ही चांगल्या प्रकारे होणं अपेक्षित आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आपला आहे विपणन प्रयत्नात समानता आणणे. विपणन प्रयत्नात समानता आणणे हा कार्यक्षम संघटनेचा एक महत्त्वाचा घटक आहे. विपणन संघटनेचे कार्य व्यापक प्रमाणात विविध प्रदेशात व विभागात विस्तारलेले असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्य नियोजनाप्रमाणे चालू असतं. या सर्व कार्यात एक सूत्रीकरण किंवा समानता असणं अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय कार्यक्षम संघटना निर्माण होणार नाही व नियोजित उद्दिष्टही साध्य होणार नाही. म्हणून कार्यक्षम संघटनेसाठी या सर्व गोष्टी व्यवस्थित होणे फार आवश्यक आहे. त्यामध्ये जर उणीव असतील, समन्वय किंवा समानता नसेल तर विपणन संघटना ही कार्यक्षम किंवा उत्तम कार्य करू शकणार नाही. म्हणजे तुम्ही विपणन प्रयत्न करत असताना विभिन्न प्रकारची जी कार्य असतात यामध्ये व्यापक प्रमाणामध्ये विविध प्रदेश किंवा विभागामध्ये ही कामे विभागली जातात. आता ह्या प्रत्येक कामामध्ये समानता असणं किंवा जो काही एकसूत्री कार्यक्रम आहे, जसं आपण बघतो की एखाद्या वस्तूची जाहिरात ही तयार झाल्यानंतर सर्व माध्यमांमध्ये ती एकाच प्रकारची असते किंवा वस्तूच्या किमती जे काही वस्तूची किंमत व्यवसायाने ठरवलेली आहे, उत्पादकाने ठरवलेली आहे ती त्या भागामध्ये किंवा त्या राज्यामध्ये एक समान स्वरूपाची असते. म्हणजे विपणन संघटनेमध्ये एखादा कार्यक्रम तो वस्तूच्या स्वरूपाचा असेल, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा असेल, तो एकसारखा असावा जेणेकरून जो काही विपणन प्रतिनिधी आहे याचा जो गोंधळ आहे हा यामध्ये निर्माण होणार नाही याची काळजी या विपणन संघटना तयार करत असताना विपणन कर्ते जे आहे यांनी घेणं अपेक्षित आहे. यानंतर पुढील जो भाग आहे हा नेक्स्ट लेक्चरला कव्हर केला जाईल. धन्यवाद.